शासनाने ज्यावेळेस प्लास्टिक बंदी लागू केली त्या संधीचा आम्हाला फायदा उचलायचा होता। त्यासाठी आम्ही आमच्या बचत गटातील सर्व महिलांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण एखादा प्रोजेक्ट उभा करू। त्याच्यात 500 ते 550 प्रोजेक्ट होते, त्याच्यातून आम्ही पिशवी बनवायचं नियोजित केलं। त्याच्यानंतर आम्ही तिथं कापडी पिशव्या शिवण्याचे म्हणजे प्रशिक्षण घेतलं, कशा शिवायच्या कापडी पिशव्या, कसं काही। तो प्रोजेक्ट आम्ही तयार केला आणि तो राम शिंदे साहेबांना दाखवल्याच्या नंतर राम शिंदे साहेबांनी तो तात्काळ आम्हाला 15 दिवसांमध्ये मंजूर करून दिला। पालकमंत्री राम शिंदे यांनी 20 मशिनी दिल्या आम्हाला। महिलांना पुन्हा एक प्रश्न पडला की आता प्रोजेक्ट मंजूर झाला, पण आता आम्हाला हाताला काम देण्यासाठी, त्याच्यावर काम करण्यासाठी काहीतरी तुम्हीच आम्हाला ऑर्डर द्या। तर त्यांनी आम्हाला ऑर्डर उपलब्ध करून दिली आणि आमच्या आता सध्या महिला त्याच्यावरती काम करत आहे। इंडियन ऑइल आणि महानगरपालिका यांची कापडी पिशव्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली। त्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही महिलांना अवघ्या ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही 2,27,700 रुपये निव्वळ रोजगार मिळालेला आहे। माझी मुलगी 9 महिन्याची असतानाच माझे मिस्टर एक्सपायर झाले। मुलांचे शिक्षण करायचं माझं ध्येय होतं। मग शिक्षणाला पैसा कमी पडायला लागला। मग बचत गटातून मी कर्ज काढलं, हप्त्याने कर्ज फेडत आणलं। माझा मोठा मुलगा आता इंजिनियर आहे, दुसरा मुलगा वाईन मधून MSc करत आहे आणि मुलगी माझी सध्या आता 10वीला आहे। आणि याचं सगळं श्रेय राम शिंदे साहेब यांना जात आहे, कारण की त्यांनी महिलांना, येथील महिलांची गरज लक्षात घेऊन येथील महिलांना सक्षमीकरणाकरिता मदत केली आहे। महिलांना सक्षम बनवण्याची जी साहेबांनी मोहीम राबवली आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनी ही मोहीम अशीच चालू ठेवावी अशी आमच्या महिलांतर्फे आमची विनंती आहे।